मराठा समाजाचा ओबीसी प्रवर्गात समावेश करण्यासाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी 16 सप्टेंबर पासून उपोषण सुरू केलं होतं। लोकांच्या आग्रहाखातर 10 दिवसानंतर त्यांनी उपोषण मागे घेतलं। आज छत्रपती संभाजीनगर येथे रुग्णालयात त्यांना डिस्चार्ज मिळाला। नारायणगडावरील दसरा मेळाव्यासाठी त्यांनी तुतारी सुरू केली आहे। त्यापूर्वी त्यांनी मराठा समाजाच्या मागणीसाठी पुन्हा एल्गार पुकारलाय। त्यांनी मराठा समाजाच्या मागण्या पूर्ण केल्याशिवाय आचारसंहिता लावू नये असा इशारा राज्य सरकार आणि निवडणूक आयोगाला दिलाय। निवडणुकीपूर्वी मराठ्यांच्या मागण्या मान्य कराव्यात अशी आग्रही मागणी त्यांनी राज्य सरकारकडे केली आहे। त्यांनी भाजपमधील मराठा नेत्यांना यावर विचार करून फडणवीस यांना यावर्षीचा निर्णय घ्यायला लावावा, नाहीतर माझा नाईलाज आहे। फडणवीस यांना समजून सांगा, मराठ्यांच्या मागण्या पूर्ण केल्याशिवाय निवडणूक घेऊ नका असा इशारा त्यांनी दिलाय। मराठ्यांना डावलू नका, मागण्या मान्य केल्या नाही तर सुपडा साफ होईल असा इशारा त्यांनी भाजपाला दिलाय। तुम्ही कितीही वर्ग तयार करा, पण विधानसभेत हेडमास्तर मराठा समाजाचा असेल असं त्यांनी राज्य सरकारला बजावलंय। नारायणगडावरील दसरा मेळाव्याला राज्यभरातून मराठा समाजाने यावे। जे दुसरे मेळावे घेत आहेत त्यांच्या एसटी रिकाम्या जाऊ द्या। मराठा समाजाची इच्छा होती की एक तरी मराठा समाजाचा दसरा मेळावा व्हावा। आम्हाला राजकारणात यायचं नाही, आमच्या मराठा समाजाच्या सर्व मागण्या पूर्ण करा असं जरांगे म्हणालेत। आता त्यांच्या या वक्तव्यावर तुम्हाला काय वाटतं? तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला अजिबात विसरू नका। व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा। आणि आतापर्यंत मराठी जनता आपण आपल्या या चॅनलला सबस्क्राईब जर केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा।